नमस्कार, मी सीमाताई गुप्ते. काल नीट परीक्षेच्या केंद्राबाहेरून आलेले व्हिडिओ पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाचे काळजाचे पाणी होईल. एका लाल कपड्यामधील मुलीचा आणि इतर विद्यार्थ्यांचा रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अवघ्या 2 ते 5 मिनिटाचा उशीर झाला म्हणून या क्रूर प्रशासनाने देशाच्या भविष्याला परीक्षेला बसू दिले नाही. परीक्षा केंद्राचे दरवाजे थेट तोंडावर बंद करताना या अधिकाऱ्यांचे हात थरथरले कसे नाहीत. मुळात हा उशीर विद्यार्थी हौसेने किंवा मुद्दाम करत नाहीत, हे या वातानुकूलित खोलीत बसणाऱ्या सरकारला आणि प्रशासनाला कधी समजणार. एक विद्यार्थी जेव्हा नीट सारख्या मोठ्या परीक्षेसाठी घरातून निघतो तेव्हा त्याच्या डोक्यात आणि मनावर आधीच अभ्यासाचे प्रचंड दडपण असते. 2-2 वर्ष ते अहोरात्र अभ्यास करत असतात. अशा वेळी त्यांच्या प्रवासात भर घालते ती तुमची ढासाळलेली आणि विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था. आज आपल्या शहरांची आणि ग्रामीण भागांची अवस्था काय आहे हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले असतात. ऐन वेळी कुठेतरी भीषण ट्रॅफिक जाम झालेला असतो. कुठेतरी एसटी बस किंवा लोकल ट्रेन वेळेवर मिळत नाही. अनेक गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या काही आर्थिक अडचणी असतात. शेकडो अडचणींवर मात करत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आदल्या रात्री उपाशी पोटी प्रवास करत त्या केंद्रावर ते पोहोचतात. वाटेत गाडी पंक्चर होते, अचानक पाऊस येतो, रस्ता चुकणे किंवा वाहतूक कोंडीत अडकणे या व्यावहारिक अडचणींवर त्या निष्पाप विद्यार्थ्यांचा काय ताबा आहे. चला, विद्यार्थी कसे बसे परीक्षा केंद्रावर पोहोचतात, पण तिथे पोहोचल्यावर सुद्धा प्रशासनाचा सावळा गोंधळ संपत नाही. अनेक केंद्रावर दिशा दाखवणारे फलक नसतात, गाड्या लावायला पार्किंग नसते, हजारो पालकांची गर्दी नियंत्रित करायला तुमच्याकडे यंत्रणा नसते आणि योग्य माहिती द्यायला कुणी जबाबदार व्यक्ती किंवा अधिकारी तिथे नसतो. गेट शोधण्यात, सुरक्षा तपासणीच्या रांगेत उभे राहण्यातच विद्यार्थ्याचा अत्यंत महत्वाचा वेळ वाया जातो. परीक्षा केंद्र जर शहराबाहेर दुर्गम भागात असेल तर तिथे पोहोचताना विद्यार्थ्यांची दमछाक होते. या सर्व प्रशासकीय त्रुटींची आणि नाकर्तेपणाची शिक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना का देता? नियम आणि कायदे हे व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी असतात. विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा त्यांना मानसिक अंगाने संपवण्यासाठी नियम नसतात. प्रशासन चालवताना संवेदनशीलता, माणुसकी आणि व्यावहारिक विचार सर्वात महत्वाचा असतो. एका बाजूला तुम्ही पेपर लीक करणाऱ्या मोठे गुन्हेगारांवर, एजंट्सवर आणि शिक्षण माफियावर कोणतीच कडक कारवाई करू शकत नाही, त्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही, आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या 2 मिनिटाच्या उशिरासाठी निष्पाप विद्यार्थ्यांचे अख्खे वर्ष उद्ध्वस्त करता. हा प्रशासनाचा कोणता न्याय आहे? हा अमानुष, ताठर आणि असंवेदनशील कारभार म्हणजे देशाच्या तरुणाईच्या भविष्याचा थेट गळा घोटण्यासारखे आहे. हे भाजप सरकार केवळ डिजिटल इंडिया आणि सुशासनाच्या मोठ्या मोठ्या बाता मारते, पण जमिनीवर यांचे नियोजन पूर्णपणे शून्य आहे. आधी पेपर लीक करून तुम्ही लाखो विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा मानसिक छळ, आर्थिक छळ केलेला आहे. त्यांना पुन्हा ऐन उन्हाळ्यात परीक्षा द्यायला लावली. तो मानसिक छळ काय कमी होता? तो आता नियमांची भीती दाखवून आणि गेट बंद करून तुम्ही त्यांना केंद्राबाहेर रस्त्यावर रडत सोडले. पालकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई मुलांच्या शिक्षणावर लावलेली असते. त्या पालकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत या सरकारला मोजावीच लागेल. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून हा अन्याय, हा अमानुषपणा अजिबात सहन करणार नाही. नियमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे भविष्य ओरबडणाऱ्या अशा असंवेदनशील सरकारचा आणि प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते. आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्त्यावर सदैव त्यांच्या सोबत आहोत. हा लढा आम्ही तीव्र करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.